शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूधच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी जो आहे तो शक्ती कंपनीचा 3 HP चा सोलर प्लांट या ठिकाणी लावलेला आहे। हा जो आहे तो शक्ती कंपनीचं नवीन स्ट्रक्चर अशा पद्धतीत आलेला आहे की ज्या वेगवेगळ्या पद्धतीत त्यांनी प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत। दोन प्लेट या ठिकाणावर त्यांनी जे काय आहे ते इन्स्टॉल केलेले आहेत आणि एका प्लेटची जी काही पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे ती आहे 586 वॅट। एकूण 3500 वॅटचा हा जो काय आहे ते सोलर प्लांट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सबमर्सिबल मोटर म्हणजे बोर मध्ये या ठिकाणी जे काय आहे ती मोटर इन्स्टॉल केलेली आहे। तर याचं जे काही स्ट्रक्चर आहे आतील भागातून कशा पद्धतीत असणार आहे आणि काय आहे ते याची सर्व माहिती आजच्या आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक सूचना आहे सांगू इच्छितो की आम्ही ज्याही कंपनीचे व्हिडिओ बनवतो ते फक्त आणि फक्त एक शेतकऱ्याच्या माहितीसाठी, कुठल्याही कंपनीला प्रमोट करणे किंवा कोणत्या कंपनीची जाहिरात करणे हा आमचा उद्देश नाही। आम्ही फक्त शेतकऱ्याच्या माहितीसाठी हे व्हिडिओ बनवत आहेत। बघा या ठिकाणी जे हे आहेत हे एक शक्ती कंपनीनं प्रीमियर एनर्जी या कंपनीचे पॅनल या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहेत आणि हे मोनो पॅनल आहेत। मोनो पॅनल या ठिकाणी लावलेले आहेत। याची जी काही एका पॅनलची क्षमता आहे ते 586 वॅट एवढा हे करंट जनरेट करू शकतात। हे बघू शकता तुम्ही यांचं नवीन स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीत आलेलं आहे। याला जी जागा लागते आहे ते पहिल्या स्ट्रक्चरपेक्षा थोडीशी याला जागा जास्त लागत आहे आणि याच्यामध्ये काय आहे काही याचे काही ड्रॉबॅक पण आहेत की याची दिशा बदलणं किंवा मग याला खालीवर इकडं तिकडं करणं हे बरंच जिकरीचं काम आहे। संपूर्ण आतल्या भागातून सुद्धा हे तुम्हाला स्ट्रक्चर कसं आहे ते बघायला मिळेल। तुम्ही या ठिकाणावर बघू शकता याचं जे स्ट्रक्चर आहे ते एका बांबूवर याला उभं केलेलं आहे आणि आडवा सुद्धा एकच पर्लिंग या ठिकाणी दिलेलं आहे। सेम स्ट्रक्चर तिन्ही याचं या ठिकाणावर लावलेलं आहे। हे जे काही आहे ते पॅनल सुद्धा याचे जे काही पॅनल आहेत ज्या कंपनीने याचे पॅनल म्हणजे शक्ती कंपनीनं प्रीमियम एनर्जी या कंपनीचे पॅनल घेतलेले आहेत। पॅनल पण तेवढे म्हणावासे हेवी या ठिकाणावर पहिल्यासारखे पॅनल आलेले नाही आहेत, कारण सरळ असं बघितलं तर सूर्यप्रकाश आरपार या पॅनलमधून खाली येतोय। यामध्ये हे जे पॅनल दिलेले आहेत एकदम लो क्वालिटीचे पॅनल या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते याची जर दिशा बदलायचं झालं तर भरपूर काही याला हे नट बोल्ट ओपन करणे, त्यानंतर हे पूर्ण ओपन करूनच याची जर दिशा बदलायची असेल तर आपल्याला हे सगळं ओपन करावं लागणार आहे, खोलावं लागणार आहे। हा याचा कंट्रोलर या ठिकाणावर यांनी इन्स्टॉल केलेला आहे। कंट्रोलर सोबत एक हे तुझा दिलेला सर्किट ब्रेकर या ठिकाणावर दिलेला आहे की जे DC करंट जे आहे ते करंट फ्लक्च्युएशन होतं त्यावेळेस हे यांनी जे काय आहे सर्किट ब्रेकर या ठिकाणावर लावलेला आहे। हे अशा पद्धती याचा शक्ती कंपनीचा कंट्रोलर आहे। तिन्ही सुद्धा एका रेषेमध्ये यांनी इन्स्टॉल केलेले आहेत आणि पुढं जे काय आहे ते वीजरोधक यंत्र आहे तर त्या ठिकाणावर त्यांनी लावलेलं आहे। समोरच इथे बघू शकता याचं फाउंडेशनच्या शेजारीच या ठिकाणावर आर्थिंग सुद्धा त्यांनी केलेली आहे। आता याच्यामध्ये जो पंप लावण्यात आलेला आहे तो 70 मीटर हेडचा पंप या ठिकाणावर इन्स्टॉल केलेला आहे। 3 HP चा पंप टाकलेला आहे। तर आता जो काही पंप आहे तो शेतकऱ्यांनी थोडा जास्त खोल सोडला आहे किंवा मग तो चालत नाही, वेळोवेळी जॉईंट भस्ट करतो। आता तो मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे का मग काय प्रॉब्लेम आहे याचं टेक्निकल पर्सनला त्यांनी कॉल केला होता। टेक्निकल पर्सन येणार आहेत, 2 दिवसात येतीलच। आम्ही शेतकऱ्याकडून माहिती घेतल्यानंतर आम्हाला कळालं, म्हणजे नवीनच 2 दिवस झाले हा स्ट्रक्चर इन्स्टॉल केला आहे आणि कंट्रोलरवर जर बघितलं तर ओपन सर्किट असा एरर दाखवत आहे। हे बघू शकता तुम्ही याचं कंट्रोलर सुद्धा याचं जे काय आहे मोटर आणि कंट्रोलर ह्या गोष्टी हेवी आहेत, परंतु शक्ती कंपनीनं जे दिलंय हे पॅनल वगैरे तेवढे बघावे एवढे हेवी या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळत नाहीत। हा जो आहे तो या ठिकाणावर बोरमध्ये त्यांनी टाकलेला आहे। आता मोटर जर बघायचं झालं तर मोटर सुद्धा शक्ती कंपनीचीच आहे। 3 HP ची या ठिकाणावर हे मोटर आहे। याचं जे काही आहे ते 160 वॅट 120 हर्ट्स असं या ठिकाणावर जो डाटा आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे याचा। आणि पंपाचं सुद्धा कार्टन इथं आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं। हे पंप आहे याचा, पंपावर सुद्धा लिहिले आहे 3000 वॅट 70 मीटर हेडचा हा पंप आहे। हे बघू शकता तुम्ही पंपाचं पण या ठिकाणावर हे जे काय आहे ते बॉक्स या ठिकाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीत हे या बोरमध्ये इथे इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे जे आहे ते नवीन वारंवार आपल्याला शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न येत होते
की जे काही शक्ती कंपनीचं सोलार आहे नवीन कसं आहे ते दाखवा म्हणून. तर हे बघा, आज अशा पद्धतीत जे काही नवीन स्ट्रक्चर आहे शक्ती कंपनीचं ते अशा पद्धतीने इन्स्टॉल केलेलं आहे. म्हणावं तसं त्याचं जे काही फाउंडेशन आहे पहिलं जसं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं फाउंडेशन आहे. याला जागासुद्धा जास्त लागते आणि म्हणावं तितकं हेवी, प्लेटसुद्धा हेवी नाहीत. आणि जे काही स्ट्रक्चर यांनी लावलेलं आहे याला ज्याची दिशा बदलण्याची आहे त्याला पण खूप सारं प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तुम्ही बघू शकता शक्तीपंपाची निवड करताना तुम्हाला अशाच पद्धतीचा या ठिकाणावर पंप येणार आहे. आता हे आपल्याला चालू करून बघायचं होतं, याचं पाणी बघायचं, तर मोटरमध्ये थोडीशी प्रॉब्लेम आहे. याला कंप्लेंट टाकलेली आहे, तर 2 दिवसांनी ते काहीतरी येणार आहेत टेक्निकल पर्सन. त्यानंतर आम्ही पाणी कशा पद्धतीनं देईल काय देईल याचा पुढचा व्हिडिओ आपण टाकणारच आहेत. आता आपण बघितलं की हा जे शक्तीचा जे पंप आहे आता याला आपण कशामुळं म्हणतोय की वारंवार म्हणतोय की याची दिशा बदलण्यासाठी अवघड आहे. आता याच्याबरोबर हे नट तर तुम्हाला पूर्णपणे हे खोलावंच लागतील. हे सगळं याला जर असं उचलायचं असेल तर हे खोलावं लागेल, हे फिरवावं लागेल. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही यांनी जे केबल दिले आहेत या केबलमध्ये थोडंसुद्धा अंतर नाही. आता हे इकडे केल्याच्या नंतर या ठिकाणावर हे केबल जे आहेत ते हे ताणणार आहेत. आता कुठल्याही पॅनलची जर दिशा बदलायची असेल तर हे केबलमध्ये अंतर, याला थोडंसुद्धा अंतर नाही. म्हणून वारंवार तुम्हाला म्हणत आहे की बा हे जे पंप आहे घेताना तुम्हाला दिशा बदलताना याचं अवघड जाणार आहे. दुसरी गोष्ट, हे पॅनलसुद्धा भारी नाही आहेत. आता झालं या दिवसामध्ये ठीक झालं, पण आणखीन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य अगदी या दिशेला निघतो आणि पॅनलची पूर्ण दिशा अशी आहे. तर त्यामुळे हे वारंवार आपल्याला दिशा बदलायची असेल तर हे अवघड जाणारच आहे. हे होतं शक्तीपंपाचं जे काही आहे ते नवीन पद्धतीत असलेलं स्ट्रक्चर. थोडक्यात त्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता पाणी वगैरे बघायचं झालं तर पाणी आपण बघू शकत नाही, कारण पंपामध्ये फॉल्ट आहे. थोडक्यात आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्ही जर शक्तीपंपाची निवड केली असेल तर अशा पद्धतीत तुम्हाला हा पंप येणार आहे. धन्यवाद.